नमस्कार. इंटरनॅशनल रिलेशनच्या थर्ड लेक्चरमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर, आम्ही एस जयशंकर सरांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत, द इंडियाज वे आणि व्हाय भारत मॅटर्स, ही पुस्तके वाचायची का? तर माझं उत्तर असेल बिलकुल आवश्यकतेची नाही आहेत. पहा, उलट त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आणखीन असा पण असू शकेल, पहा, की अगदी ही बॅच आम्ही का लावायची? आता पहा, सध्याला मी जे काही शिकवत आहे ना, ते थोडंसं तुम्हाला कदाचित बोरिंग वाटत असेल, पण जसं जसं हे कन्सेप्ट समजला आणि त्याच्यानंतर भारत पाकिस्तान, त्यानंतर भारत चायना, हे जे रिलेशन मी शिकवणार आहे ना, ते एकदम इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला. म्हणजे आजपर्यंत तुम्ही ज्या वेनी भारत देशाला पाहिलं नाही, किंवा आजपर्यंत तुम्ही देशाचं राजकारण किंवा अगदी आंतरराष्ट्रीय राजकारण पाहिलं नाही ना, त्या वेनी तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे पहा, ही दोन पुस्तकं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहात ना, तर अगदी हे 318 रुपयेचं आहे व हे 418 रुपयेचं आहे. मग या दोन पुस्तकांमध्ये पहा, अगदी आता अपडेट हे 2022चं आहे, पहा हे 2024चं पुस्तक आहे, राईट आहे. मग त्याच्यानंतर 2026 मध्ये आल्यानंतर आता ऑपरेशन सिंधू झालेलं आहे, बरोबर. मग त्याच्यानंतर आपले भारत आणि पाकिस्तानचे रिलेशन कसे झाले हे तुम्हाला माहिती आहेत का? किंवा हे या पुस्तकामध्ये आहेत का? तर बिलकुल नाही आहे. मग त्यानिमित्ताने पहा, मी म्हणत आहे, वारंवार तेच म्हणत आहे की तुम्ही जर एक पुस्तक घेण्यासाठी गेलात ना, तर अगदीच पहा, मिनिमम 500 रुपये इंटरनॅशनल रिलेशनसाठी लागणार आहेत. मग अगदी पहा, त्याच प्राईजमध्ये तुम्ही हे कोर्स घेऊ शकता 799 मध्ये. व नक्कीच पहा, याची व्हॅलिडिटी मी लाईफ टाईम दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्या समस्या वगैरे डायरेक्टली नक्कीच सोडवल्या जातील. त्यासोबतच पहा, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्यानंतर अगदी जे तुम्ही म्हणत आहात ना, ते सर्व इथं मिळणार आहे. ओके, व करंट अफेअर्सची अपडेट जोपर्यंत व्हॅलिडिटी आहे ना लाईफ टाईम, अगदी तोपर्यंत मी करंट अफेअर्सची अपडेट देणार आहे. कारण इंटरनॅशनल रिलेशनमध्ये काय येतं, तर करंट अफेअर्सच येतं. आता अगदीच तुम्हाला मी सांगत असताना मी प्रिलिम्सचे पण प्रश्न सांगितले आहेत, व आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे ना, त्यावरती मी प्रिलिम्सचे प्रश्न पण टाकले होते. ओके, हे पहा, प्रिलिम्सचाच प्रश्न आहे 2021चा स्टेट याबद्दलचा हा प्रश्न आलेला होता. इंटरनॅशनल रिलेशनमधून तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आणखीन जर तुम्ही पुढे गेलात ना, तर आपल्याला काय लक्षात येतं, पहा, हे जे पॉईंट मी सांगितलेले आहेत यावरून पण प्रिलिमला प्रश्न आलेला होता. व हे जे आहे ना, आपण काय म्हणू शकता, विद्यार्थ्यांना 2026चा पेपर मी प्रश्न टाकलेला आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती. ओके, म्हणजे पहा, वाचन झालेलं आहे किंवा PYQs मला माहिती आहेत. मग कशा पद्धतीने प्रश्न येतो, तुम्ही जर इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये आलात ना, तर खूप इंटरेस्टिंग तुम्हाला अनुभव मिळेल. त्यामुळे नक्कीच शक्य झालं तर तुम्ही जॉईन करू शकता. ओके, त्यानंतर आता आपण काल पाहिलेलं होतं, पहा, कोणतं, इम्पेरियलिझम आणि कॉलोनायझेशन. हां, त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की ती पुस्तक घेण्याची वगैरे आवश्यकता नाही, एस जयशंकर वगैरे. ते उद्यापासून आपण चालूच करणार आहोत. म्हणजे पहा, भारत देशाचं इव्होल्युशन कसं झालं इंटरनॅशनल रिलेशनचं वगैरे. पण तत्पूर्वी थोडीशी ही संकल्पना आहेत किंवा एक आपला जे मूलभूत ढांचा आहे, म्हणजे हे कन्सेप्ट आहेत ना, ह्या क्लिअर झाल्या ना तुमच्या, मग उद्यापासून आपण त्यावरून बिल्डिंग बनणार आहोत. आज हे बेसिकच चालू आहे. पहा, बेसिकचं आपलं हे थर्ड क्लास आहे. ओके, मग अगदीच पहा, मला पण माहिती नाही की व्हिडिओ वगैरे त्या पद्धतीने किती पिक्सलमध्ये वगैरे असावं. या निमित्तानं थोडंसं प्रायोगिक तत्वावर आपण सध्याला यूट्यूबवरती टाकत आहोत व डेमो लेक्चर्स आहेत यूट्यूबसाठी. मग पुन्हा एकदा इंटरेस्टिंग टॉपिक वगैरे चालू झालं तर त्यामुळेच म्हणतो, एकदा तुम्ही येऊन पहा. ओके, त्याच्यानंतर आपण वापस चालूयात, आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. काल आपण पाहत असताना म्हटलं होतं, पहा, न्यू कॉलोनायझेशन. ओके, किंवा न्यू कॉलोनिझम आपण पाहिलेलं होतं. मग आज आपल्याला शिकायचे आहे, पहा, कन्सेप्ट ऑफ जिओ पॉलिटिक्स. ओके, जिओ पॉलिटिक्स. आता जिओ पॉलिटिक्स म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवत आहे, की पॉलिटिक्स म्हटल्यानंतर नक्कीच राजकारण आठवलं, बरोबर आहे. मग हेच राजकारण पहा, आता अगदी हे राजकारण समजून घेण्यापूर्वी जिओ पॉलिटिक्स समजून घेण्यापूर्वी आपण काय करूयात, पॉलिटिक्स समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता पॉलिटिक्सचे दोन प्रकार असतात, म्हणजे राजकारणाचे बेसिकली दोन प्रकार असतात. याला क्लीनच करूयात एकदा. ओके, तर पहा, राजकारणाच्या दोन संकल्पना आहेत आपल्याकडे. एक कोणती आहे, इथे लिहितो पॉलिटिक्स म्हणजेच राजकारण, व हे अशा पद्धतीने दोन. इकडे आहे, पहा, इंटरनॅशनल पॉलिटिक्स. ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचं राजकारण, इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आणि हे नॅशनल किंवा डोमेस्टिक म्हणूयात आपण याला, डोमेस्टिक पॉलिटिक्स. आता ही नोट मी दिलेली नाही आहे, काळजी नका करू. मी लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ही नोट पाठवण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर पहा, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कसं असतं, तर एकदम अनार्की लेवलचं असतं. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांचं जर राजकारण तुम्ही पाहिलात आंतरराष्ट्रीय स्तरावरचं, तर अगदी आज जे शब्द दिला ना, ते उद्या ते शब्दापासून मुकरतात, बरोबर आहे. पण म्हणजे एकदम त्याला काही स्ट्रक्चर नसतं. पहा, विदाऊट स्ट्रक्चरचं हे इंटरनॅशनल लेवलचं पॉलिटिक्स असतं. परंतु जर डोमेस्टिक लेवलचं जर पॉलिटिक्स पाहिलं तर इथं स्ट्रक्चर्ड पॉलिटिक्स असतं. स्ट्रक्चर्ड. ओके, की बाबा पॉलिटिकल पार्टी ही आहे,
म्हणजे आता अगदीच तुम्ही सध्याला सत्ताधारी पक्ष बीजेपी आहे, मग त्या बीजेपीचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. पहा, म्हणजे वरून नॅशनल लेवलवरती एक चीफ आहेत त्यांचे, त्यानंतर स्टेट लेवलवरती एक चीफ आहेत, त्याच्यानंतर पहा अगदीच जे सत्तेमध्ये आहेत ती कोणत्या पद्धतीने काय काम करतील, त्यानंतर त्यांचा अजेंडा काय असेल, हे सर्व त्यांनी ढांचा टाईप दिलेला आहे, म्हणजे स्ट्रक्चर्ड असतं. परंतु इथं काय इंटरनॅशनल लेवलवरती अनस्ट्रक्चर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना जाग आली ना लगेच ते म्हणतात की मला ग्रीनलँड पाहिजे, दुसऱ्या दिवशी म्हणतात लगेच मला व्हेनेझुएला पाहिजे, तिसऱ्या दिवशी म्हणतात मला इराण पाहिजे. हे काय अनस्ट्रक्चर आहे, म्हणजे त्यांची जी कुराड आहे ना ती कोणावर चालेल हे सांगता येत नाही. अगदी अशा पद्धतीने पहा. नेक्स्ट आहे जे म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पहा, राष्ट्र राज्य एका स्वतःची मदत स्वतः करणे. ओके, म्हणजे सेल्फ हेल्पवरती ते जास्त विश्वास ठेवतात. सेल्फ हेल्प. ओके, म्हणजे अगदी आपण जर दुसऱ्याची मदत वगैरे घेण्यासाठी गेलो ना तर ते आपल्याला कदाचित उद्या ब्लॅकमेल पण करू शकेल. अगदी त्या धर्तीवर पहा स्वतःची मदत स्वतः करतात. का तर सगळेजण काय करतायत पहा, पॉवरसाठी जन्मले आहेत किंवा पॉवरसाठी भुकेले आहेत. मग हे कशा पद्धतीने झालं तर रिअलिझम आहे ही. ओके, रिअलिस्टिक अप्रोच आहे. रिअलिस्टिक. व जवाहरलाल नेहरू यांचा अप्रोच कसं होतं पहा, आयडियलिस्टिक. ओके, त्यांना वाटायचं की संपूर्ण जग एक चांगलं आहे. ओके, पण रिअलिस्टिकमध्ये कसं आहे पहा, संपूर्ण जग हे चांगलं नाही तर एकदम वाईट आहे जग. ओके, तुम्हाला जर सर्वाइव्ह करायचं असेल ना तर तुम्ही स्वतःलाच मदत करावी लागेल, दुसऱ्याच्या जीवावर आपल्याला जगता येणार नाही. हे काय झालं, रिअलिझम आहे. ओके, त्यामुळे पहा नरेंद्र मोदी यांची पॉलिटिक्स किंवा सॉरी म्हणजे जे काय म्हणू शकता इंटरनॅशनल रिलेशन जे आहेत ना, नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये जास्त रिअलिस्टिकवरती चालत आहेत. ओके, आयडियलिझमवरती आता सध्याला बिलीव्ह नाही आहे. जवाहरलाल नेहरू यांचा काळ होता म्हणजे आयडियलिस्टिक, कारण महात्मा गांधी पण त्यावेळेस होते व ते आयडियलिस्टिकवरती खूप बिलीव्ह करायचे. त्यामुळेच पहा हरिजन वगैरे, आता कदाचित हे योग्य वेळ नाही आहे बोलण्याच्या संदर्भात वगैरे. आता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांमध्ये पण तुम्ही जर पाहिलात, महात्मा गांधी एकदम आयडियलिस्टिक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम रिअलिस्टिक. त्यांनी म्हणायचे की बाबा नाही होऊ शकत. तुम्ही म्हणत आहात ना की बाबा त्यांचं मन कधीतरी महात्मा गांधी यांचं म्हणणं काय होतं पहा, की अगदी लोकांचं मन परिवर्तित होईल, मग त्याच्यानंतर दलितांना पण ती सामावून घेतील समाजामध्ये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले की नाही, हे असं होऊ शकणार नाही, आजपर्यंत झालं नाही तर ते आता कसं होईल का. तर अगदी तसंच आहे पहा. तुम्ही लगे राहू मुन्नाभाईमध्ये पण तेच कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहा संजय दत्त यांनी, किंवा त्यांनी एकदम आयडियलिस्टिक वगैरे अप्रोच होता. म्हणजे दररोज त्यांनी हे केलं तर आपण त्यांचा अन्याय सहनच करायचा. पण कदाचित आता ते ठीक आहे पहा, महात्मा गांधी यांचा पण अप्रोच ठीक आहे, परंतु किती दिवस अन्याय हा सहन करायचा, अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं. ओके, ज्यावेळेस आपण त्या दोघांचं बद्दल चर्चा करू ना त्यावेळेस मी सांगेन, पण आता सध्याला ती वेळ नाही आहे. वापस येऊयात आपण. तर सांगायचं बेसिकली जे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे ना ते रिअलिस्टिक जास्त असतं व सेल्फ हेल्प करून ते पॉवर मिळवण्याकडे जास्त म्हणजे अट्रॅक्टिव्ह असतं. पहा जसं चायना पण काय करत आहे, स्वतःला एकदम मोठं बनवायचं आहे, मला पॉवर पाहिजे, अशा पद्धतीने पॉवरसाठी ते भुगलेला आहे. बरोबर आहे. रशिया तसंच आहे ना, रशिया पण आक्रमण का केलं युक्रेनवरती, तेच आहे की बाबा माझी पॉवर किंवा माझी जी हेजोमनी आहे ती दुसरीकडे जाऊ नये या कारणानिमित्त. मग इथं पॉवरला जास्त व्हॅल्यू दिली जाते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये. तर पहा जे आपलं डोमेस्टिक पॉलिटिक्स असतं इथे तसं काही नसतं. जे काही राज्याची सत्ता, म्हणजे पहा अगदी इलेक्शन झाले, तुम्ही निवडून आला तर तुमची सत्ता आम्ही मान्य करू आणि आता ठीक आहे आम्ही घरी बसू, अशा पद्धतीने तिथं सिच्युएशन असते. जसं पहा एम के स्टॅलिन किंवा ममता बॅनर्जी, आता अगदीच त्यांनी स्वतःचे इलेक्शन हरले पण ठीक आहे त्यांनी मान्य केलेच ना, जो विजय आहे ते मान्य करावाच लागला. अगदी तसंच आहे ते. ओके, डोमेस्टिक पॉलिटिक्स वेगळं आणि आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स वेगळं. ओके, तर आय होप हे दोन स्ट्रक्चर तुम्हाला समजले असतील. मग यालाच अनुसरून पहा पुढे येतो, पुढची कन्सेप्ट आहे जिओ पॉलिटिक्स. ओके, जिओ पॉलिटिक्स. आता हे जिओ पॉलिटिक्स कसं आहे तर पहा अगदी आता इंटरनॅशनल लेवलवरचं हे पॉलिटिक्स आहे. मग इंटरनॅशनल लेवलवरती म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आलं असेल, हे आहे रिअलिस्टिक. त्याच्यानंतर हे कसं असणार आहे पहा, रिअलिस्टिक, त्यानंतर सेल्फ हेल्प पॉवरसाठी, सेल्फ हेल्पवाला, आणि इथून काय आणायची आहे आपल्याला पॉवर. प्लस कालच्या लेक्चरमध्ये मी काय सांगितलं होतं पहा, कुठे गेलो तो एक कन्सेप्ट, हे पहा राष्ट्रीय हित. राष्ट्रीय हित इथं साध्य केलं जातं, राईट आहे. मग या राष्ट्रीय हितला तिथून इथं आणा ना उचलून, जिओ पॉलिटिक्समधून इथं काय केलं जातं पहा, सेल्फ हेल्प करून त्यांनी पॉवर म्हणजेच काय राष्ट्रीय हित साधण्याचा त्यांनी प्रयत्न करतात. राष्ट्रीय हित साध्य करणे हे याचं मेन उद्दिष्ट असतं जिओ पॉलिटिक्सचं. मग आता हे तुम्ही कसं साध्य कराल पहा. आता जिओ म्हटल्यानंतर या गोष्टीमध्ये काय आहे
तर जिओग्राफी आहे. आणि पॉलिटिक्स म्हटल्यानंतर ही वरची पॉलिटिक्स आली. ओके, मग ह्या पॉलिटिक्सच्या ह्या 3 संकल्पना मी दिल्या आहेत, रिअलिस्टिक, सेल्फ हेल्प आणि राष्ट्रीय हित. आता ही जिओग्राफीचा वापर करून आपण काय करणार आहोत, राजकारण किंवा या गोष्टीला साध्य करायचं, राष्ट्रीय हित आपल्याला साध्य करायचं आहे. मग ते तुम्ही कसं कराल बरं, तर नक्कीच पहा. आता आपण उदाहरण घेऊयात भारत देशाचं. हा आपला प्यारा भारत, व पवन सिंग सरांनी पण त्यांच्या बुकमध्ये तेच उदाहरण दिलेलं आहे. व याच्या बाजूला न आवडता आपला काय म्हणू शकता शेजारी आहे पाकिस्तान. ओके, मग पाकिस्तानला जर आपण काही म्हटलं ना, तर तो आपल्याला नक्कीच मदत नाही करणार. आता तुम्हाला माहिती असेल की ऑपरेशन सिंदूर होऊन पण पहा भरपूर दिवस झाला आपले प्लेन्स वगैरे तिथून उडू शकत नाहीत, बरोबर आहे. त्यानंतर आय थिंक कोणची तरी एक घटना आहे जिथे आपण इमर्जन्सी लँडिंगसाठी किंवा त्यांना मदत मागितली होती, परंतु त्यांनी तसं मदत वगैरे दिली नव्हती. आता मला ती एक्झॅक्ट घटना आठवत नाही आहे, व ते बोलत बोलत आठवलं, पण उद्याच्या लेक्चरमध्ये ती घटना नक्की सांगेन मी. तर पहा, पाकिस्तान आपल्याला बिलकुल मदत करत नाही. व आता पाकिस्तानला कोणी मदत केली, चायनाने मदत केली ग्वादार पोर्ट बांधण्यासाठी वगैरे, बरोबर आहे. मग ग्वादार पोर्ट पाकिस्तानमध्ये कोणी बांधलं, चायनाने. आणि कोणतं इनिशिएटिव्ह आहे, BRI, बेल्ट रोड इनिशिएटिव्ह, या अंतर्गत त्यांनी बांधलेलं आहे. मग इथे ग्वादार पोर्ट आहे. मग आता पहा, भारत देशाला जर काउंटर करायचं असेल किंवा भारत देशाला आता अगदीच पहा, आपल्याकडे एक रस्ता आहे सेंट्रल एशियामध्ये जाण्यासाठी, म्हणजे कझाकिस्तान, त्यानंतर काय म्हणू शकता तुर्कमेनिस्तान यांच्याकडे जाण्यासाठी आपला एक रस्ता आहे अफगाणिस्तानमधून. पण तिथं काय झालेलं आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर आहे, ती POK आहे, बरोबर. त्यामुळे आपलं अफगाणिस्तान किंवा सेंट्रल आशियामध्ये जाता येणार नाही आता इकडून, म्हणजे POK मधून. मग त्यासाठी पहा, आपल्याला कुठून एकतर पाकिस्तानचं सहाय्यता घ्यावं लागेल किंवा मग अगदी रशियाकडून वगैरे अशा पद्धतीने फिरून यावं लागेल. एक मिनिट, आपण मॅपमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूयात, हे बेटर पद्धतीने तुम्हाला समजावून सांगेन मी तिथे. तर हे न्यूजपेपर अनालिसिसचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल, त्याच्यानंतर आता हे पहा. तर अगदीच पहा, आपलं न आवडता आपला शेजारी राष्ट्र आहे पाकिस्तान. व आता मला जर ह्या राष्ट्रामध्ये जायचं असेल, पहा, या कझाकस्तानमध्ये जर मला जायचं असेल, तर मला रस्ता कुठून आहे पहा, आता आपल्या देशाला जाण्यासाठी तिकडे कझाकस्तानला, तर नक्कीच पहा अशा पद्धतीने अफगाणिस्तानमधूनच आपण जाऊ शकतो. त्याच्यानंतर हे इथं कझाकस्तानला जाऊ शकतो. परंतु झालेलं काय पहा, या पाकिस्तानने आपलं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हे इथं झालेलं आहे, बरोबर. या कारणामुळे आपण पहा ते रस्ता वापरू शकत नाही आहे. व या अफगाणिस्तानमध्ये पण जाण्यासाठी पहा आपल्याला रस्ता नाही आहे. आपलं जायचं तर म्हटलं तर हे पाकिस्तानमधूनच क्रॉस करूनच आपल्याला तिथं जावं लागेल, बरोबर आहे. पण पाकिस्तान तर आपला रस्ता देत नाही आहे. मग त्यासाठी आपण कोण आता वापर केला पहा, अगदी दुसरा एक रस्ता आहे हे चायनाचा. चायना पण आपला मदत नाही करणार कझाकस्तान जाण्यासाठी. त्यानंतर आपलं असं फिरून वगैरे रशियाकडून इकडून जावं लागेल, मग ते खूप आपल्यासाठी खर्चिक पडेल. मग त्यासाठी पहा, भारत सरकारने कोणाचा वापर केला, जिओ पॉलिटिक्सचा वापर केला. जिओ पॉलिटिक्सचा वापर करत भारत देशाने काय केलं पहा, तर नक्कीच हे जे इराण आहे यांच्यासोबत संपर्क साधला आपण. ओके, व इराणला आपण म्हटलं की बाबा मला तुझी थोडीशी जमीन काही कामासाठी दे, कारण तिथं तुझा विकास मी पण करून देईल व मला इथं काय होईल पहा. तर अशा पद्धतीने मी मुंबईहून निघेल व इथं येईल व इथून रस्त्याने वगैरे ही अफगाणिस्तानला पण जाईल. त्याच्यानंतर हे तुर्कमेनिस्तान वगैरे हे सर्व राष्ट्रांना पण जाऊन मी कझाकस्तान म्हणजे सेंट्रल एशियामध्ये पण जाऊ शकतो, असं आपण इराणला म्हणलं. मग इराणने म्हटलं की ठीक आहे, तू माझी जमीन वापरू शकतोस. मग याच नजरेतून पहा आपण काय बांधलं इथं, तर पहिल्यांदा आपण इथं बांधला चाबहार पोर्ट. हे इथं आहे चाबहार पोर्ट व इथं आहे ग्वादार पोर्ट, जो की राज्यसेवा 2026ला प्रिलिमला प्रश्न आलेला आहे. ग्वादार पोर्ट कोणी बांधलंय, ह्या चायनाने बांधलेला आहे, कुठे, पाकिस्तानमध्ये. आणि चाबहार पोर्ट कोणी बांधलाय, इंडियाने बांधलेला आहे, कुठे, इराणमध्ये. ओके, व त्याचं लक्ष काय आहे, तर अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी. त्यासोबतच पहा तजाकिस्तान, किर्गिस्तान, त्यानंतर हे कझाकस्तान इथपर्यंत जाण्यासाठी तो आपण रस्ता वापरत आहोत. मग आता आपण जे काही प्लॅन डिस्कस केला पहा, मग याच धर्तीवर पहा INSTC कॉरिडॉर ऑलरेडी स्थापित झालेला आहे इसवी सन 2000 मध्ये. व UPSCने आय थिंक 2024 किंवा 25ला ना INSTC वरती प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या INSTC मध्ये कोणते कोणते कंट्रीज आहेत पहा, इंडियामधून निघायचं चाबहार पोर्ट, इराणवरती जायचं. ओके, म्हणजे पूर्वी चाबहार पोर्ट नव्हतं, परंतु आपण इराणमध्ये जायचं. इराणमधून पहा आपण डायरेक्टली रशियाला जाण्यासाठी ना हे अझरबैजान, अर्मेनिया, जॉर्जिया आणि इतर डायरेक्टली रशियापर्यंत इथपर्यंत जाण्याचा आपला प्लॅन होता, बरोबर आहे. मग ही गुड न्यूज जी आहे ती कझाकस्तानला समजली. मग कझाकस्तानने भारत देशाला फोन केला, बाबा म्हटलं INSTC कॉरिडॉरमध्ये मला पण घेणार. मग आपण काय केलं पहा, हेच रस्ता आपण अशा पद्धतीने आणला, कझाकस्तानला आणला, बरोबर आहे. कझाकस्तान, किर्गिस्तानपर्यंत पण गेला आपण. मग त्याच्यानंतर पहा ताजिकिस्तान, त्यानंतर पहा ही जी तुर्की आहे ना इथे पण आपण गेलेलं आहे. त्याच्यानंतर पहा ही जी युक्रेन आहे, त्याच्यानंतर पहा अगदीच ही बेलारुस इथपर्यंत पण आहे व SCO मध्ये बेलारुस पण आलेला आहे लेटेस्ट वाला. ओके, म्हणजे हे अशा पद्धतीने चालतं. एकदा फक्त
एक रस्ता आपल्याला गरजेचा होता, तो रस्ता आपण इराणच्या मदतीने काढला व इराणच्या मदतीने आपण रशियापर्यंत पोहोचलो. मग रशियापासून पहा आपण डायरेक्टली सेंट्रल एशियापर्यंत पोहोचलेले आहोत. तर अशा पद्धतीने इथं काय होत आहे, जिओ पॉलिटिक्सचा इथं वापर केला गेला. म्हणजे जिओग्राफीचा वापर करून आपण आपलं राष्ट्रीय हित किंवा पॉलिटिक्सचं मी अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला होता ना तुम्हाला आता. एकच मिनिट. हां, तर हे पहा, तर याचं उद्दिष्ट तेच आहे. मग यालाच आपण जिओ पॉलिटिक्सला किंवा हे जे भू राजकारण मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो भू राजकारण. ओके, त्याला आपण पुस्तकी भाषेमध्ये किंवा नोट्सच्या स्वरूपात कसं पाहतो पहा. तर भू राजकारण हे एखादे देश आपले भौगोलिक स्थान किंवा संसाधने कशी वापरतो आणि इतरांशी संबंध ठेवताना त्याचे मुख्य भौगोलिक घटक काय आहेत, म्हणजेच काय जिओ पॉलिटिक्स आहे. ओके, त्यानंतर उदाहरणार्थ इथं तेच दिलेलं आहे पहा, आपण जे इराणबद्दलचं जे उद्दिष्ट बोललो तेच आहे. ओके, म्हणजे आपण जी जिओग्राफी आहे त्या जिओग्राफीचा आपण पॉलिटिक्स किंवा अगदी राष्ट्रीय हित साधण्यासाठी कसा वापर करतो त्यालाच म्हणायचं जिओ पॉलिटिक्स. आय होप ही संकल्पना आता तुम्हाला समजलेली असेल व चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे पहा, हायफनेशन आणि डिहायफनेशन. हायफनेशन आणि डिहायफनेशन. ओके, तर पहा आता हायफनेशन आणि ही डिहायफनेशन जे काही आहे ना ते जास्त करून कोल्ड वॉरच्या दरम्यान चालायचं जास्ती. ओके, तर पहिल्यांदा हायफनेशन ही संकल्पना शिकूयात. हायफनेशन आता ह्याला असंच लिहा, हायफनेशनच आहे हे. तर तुम्हाला माहिती असेल 1947ला भारत देश स्वतंत्र झाला व तेव्हाच पाकिस्तान पण स्वतंत्र झाला. मग हा जो पाकिस्तान आहे तो कुठं डायरेक्टली जाऊन बसला, तर USA कडे तो गटात गेला. USA कडे तो जाऊन मदत मागितला की बाबा मला विकास करायचा आहे व मी नुकतंच हॅपी बर्थडे झालेला आहे माझं किंवा मी नुकतंच जन्मलो आहे, तर तू मला मदत कर, माझा विकास वगैरे करून दे. USA ने पण म्हटलं येस तू माझ्याकडे येऊ शकतोस, कारण आत्ताच वर्ल्ड वॉर संपलेला आहे व आपण काय करूयात कोल्ड वॉर म्हणजे स्थितीमध्ये आहोत, कारण मी जिंकेल की रशिया जिंकेल हे माहिती नाही, त्यामुळे तू काय कर माझी मदत कर, असं म्हणत USA आणि हे पाकिस्तान या दोघांनी पण एकूणएकाची सांडगाठी तर झाली पहा. बरोबर आहे. मग 1947 नंतर पाकिस्तान आणि USA रिलेशन अगदी चांगले वाढले. त्याच दरम्यान पहा भारत देशामध्ये कोण आले पंतप्रधान, पंडित जवाहरलाल नेहरू हे पण प्राईम मिनिस्टर झाले भारत देशाचे. मग पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहिती होतं किंवा आज घडीला कदाचित मी USA कडे गेलं तर उदाहरण रशिया माझ्यावर नाराज होईल व अगदी त्यांचं जे पॉलिटिक्सचं करिअर चालू झालं ते रशिया, त्यानंतर पहा सामाजिक या तत्वापासूनच त्यांचं राजकीय करिअर चालू झालं. त्यामुळे त्यांनी विचार केला की आपण भांडवलशाही किंवा अमेरिकेसोबत तर रिलेशन नाही ठेवू शकणार व यदा कदाचित उद्या जाऊन हे सगळंच बदललं असेल तर, म्हणजे ते आयडियलिस्टिक अप्रोच होते, म्हणजे कोणासोबत दुश्मनी वगैरे घ्यायची नाही असं त्यांचं मत होतं पूर्वीपासून. मग त्यांनी काय म्हटलं की नाही आपण USA कडे पण जायचं नाही व आपण रशियाकडे पण जायचं नाही, मग आपण काय राहायचं तर मध्येच राहायचं, मध्यस्थ राहायचं, आयडियलिस्टिक आहोत आपण. ओके, मग त्यासाठीच पहा त्यांनी काय केलं, नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना केली व वर्ल्ड लीडर्स दुसरे पण होते साथमध्ये त्यांच्या इजिप्तवाले वगैरे. ओके, ते ज्यावेळेस नाम आपण शिकूयात ना त्यावेळेस मी सांगेन तुम्हाला. पण पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रशियाकडे पण किंवा USA कडे पण दोघांकडे पण जायचं, म्हणजे कोणाकडेही जायचं नाही असं त्यांनी ठरवलं. बरोबर आहे. मग नक्कीच पहा USA 74 गटामध्ये पाकिस्तान ऑलरेडी जाऊन बसला होता. मग परत एकदा मला प्यारा भारत ड्रॉ करावा लागेल. हा आहे आपला प्यारा भारत व इथं आहे पहा बाजूला अशा पद्धतीने पाकिस्तान. मग आणि याकडेला आहे अमेरिका. ओके, हे आहे USA व हा आहे कुठे गेला, हा आहे पाकिस्तान. मग व्हायचं काय पहा, ज्या वेळेस आक्रमण वगैरे व्हायचे किंवा ज्या वेळेस काही घटना व्हायची ना त्या घटनेचा आता अगदीच पहा, जसं की 1962ला ना चायना आणि इंडिया या दोघांमध्ये कन्फ्लिक्ट झाला. आता मी वार म्हणत नाहीये, जरी वार असलं तरी आपल्याला ते बोलता येणार नाही कारण मी इंटरनॅशनल रिलेशन शिकवत आहे. ओके, ज्यावेळेस तुम्ही मला डायरेक्टली बाहेर वगैरे बोलात किंवा न्यूजपेपर अनालिसिसमध्ये विचारणार ना त्यावेळेस मी नक्की सांगेन की ते वार होतं, परंतु हे ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल शिकवू ना IR शिकवतो त्यावेळेस मी त्याला कन्फ्लिक्टच म्हणेल, कारण भारत सरकारने पण त्याला कन्फ्लिक्ट म्हणून नाव दिलेलं आहे. ओके, व तुम्हाला पण ज्यावेळेस आन्सर लिहिणार असाल त्यावेळेस तुम्हाला ही कन्फ्लिक्टच म्हणायचं आहे. बरोबर. मग पहा इंडिया चायना जे वेळेस कन्फ्लिक्ट झालं होतं त्यावेळेस पाकिस्तानला वाटलं ना की बाबा चायनाने इंडियाला हरवत आहे तर मी काय नाही करू शकत, तर मी पण एकदा यावरती ट्राय करेन असं म्हणत पहा त्यांनी 1965ला पाकिस्तानने आपल्यावरती आक्रमण केलं. त्यावेळेस लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी पाकिस्तानांना अगदीच सळो की पळ करून टाकलं. मग त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की बाबा आपण पंगा दुसऱ्या सोबत घेतलेला आहे म्हणून. ओके, मग ठीक आहे, त्याबद्दल पण आपण 1965 वॉरच्या किंवा अगदीच भारत आणि पाकिस्तान संबंधी याबद्दल चर्चा करूयात. ओके, म्हणजे सांगण्यासारखं भरपूर आहे पहा, पण एका कन्सेप्टला चिटकून राहणं गरजेचं आहे त्यानिमित्ताने. ओके, तर नक्कीच पहा
1965च्या नंतर 1965ला त्यांनी आक्रमण करण्याची हिंमत त्याच कारणामुळे झाली होती की बा भारत देशाचं मॉरल इथं कदाचित डाऊन आहे असं कोणाला पाकिस्तानला वाटलं होतं. या कारणानिमित्त त्यांनी आक्रमणाची हिंमत दाखवली, अन्यथा हिंमत झाली नसती. त्याच्यानंतर पुन्हा पहा 1971, मग तत्कालीन पंतप्रधान बदललेले होते. म्हणजे पहा 1965ला आपले युद्ध झालं व 1966ला आपण ताशकंद येथे करारसाठी गेलो होतो, पण लाल बहादूर शास्त्री यांचं तिथं निधन झालं बेसिकली. मग त्याच्यानंतर देशाच्या पंतप्रधान बनल्या इंदिरा गांधी. ओके, मग इंदिरा गांधी सत्तेत होत्या 1971ला, बरोबर आहे. मग अगदीच 1965ला किंवा 1962चं युद्ध झाल्यानंतर कॉन्फ्लिक्ट झाल्यानंतर चायनाला 1965चं जे काही पाकिस्तानी आणि 1971चं पण जे काही पाकिस्तानी आपल्या देशावरती इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला व त्याला साथ कोणी दिली होती? USA दिली होती. यालाच म्हणायचं पहा हायफनेशन. आता हायफनेशन आणखी थोडंसं इलॅबोरेटिव्ह पद्धतीने मी सांगणार आहे, म्हणजे आपण त्याच संकल्पनेवर आहोत. ओके, तर पहा पाकिस्तानची एवढी हिंमत असेल का की तो भारत देशावरती लगेच आक्रमण करेल? पहा तशी त्याची हिंमत नाही आहे, परंतु त्याला सपोर्ट कोणी करत होतं? तर अमेरिका करत होतं. मग अगदी तसंच पहा ह्या मिडल मॅनला, ओके, ह्या मिडल मॅनवरती पैसे अमेरिकेने लावले व ह्यावरती पैसे लावल्यानंतर याचा इम्पॅक्ट ह्या देशावरती कसा होईल हेच म्हणजे हायफनेशन. म्हणजे आता पहा ए ही वस्तू आहे व इथं बी ही एक वस्तू आहे व सी. ए ह्या वस्तूने बी या वस्तूवरती फोर्स लावला तर या सी व्यक्तीवर काय परिणाम होतो, म्हणजेच काय हायफनेशन. पहा अगदी तसंच आहे. म्हणजे हे बी ही एखादी तुम्ही म्हणू शकता ही कार आहे, ओके, व ए हा व्यक्ती काय केला पहा, या कारला जर ढकलला तर ही बी जी कार आहे ना ती डायरेक्टली जाऊन सी या व्यक्तीला धडकून देऊ शकते, बरोबर आहे. म्हणजेच काय याचा हायफनेशन. म्हणजे अगदी अमेरिका स्वतः भारत देशाला कधीही त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानच्या मदतीने ना त्यांनी भारत देशाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. यालाच म्हणायचं हायफनेशन. म्हणजे दुसऱ्यावर ओझं ठेवून आपण त्याला त्रास देण्यासारखं किंवा म्हणजे त्याच्यावरती इम्पॅक्ट काय होणं हे पाहण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच काय हायफनेशन. ओके, म्हणजे स्वतः लढायचं नाही, परंतु प्रॉक्सी वॉरच्या पद्धतीने ना म्हणजे अगदी म्हणजे करायचं तर मलाच होतं, परंतु मी दुसऱ्याचं नाव सांगून तिथं काम केलेलं आहे, अगदी त्याला म्हणायचं पहा हे हायफनेशन होतं. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये थोडंसं याला हायफनेशन असं म्हणतात. पण हे कोल्ड वॉरपर्यंत चाललेलं आहे आणि कोल्ड वॉर संपलं त्यानंतर डिहायफनेशन आलं. ओके, म्हणजे 1991ला पहा USSR हरला किंवा डिसइंटिग्रेशन झालं रशियाचं डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर त्यासोबतच पहा LPG आलं. भारत देशामध्ये पण रिफॉर्म्स आणले कारण आपली इकॉनॉमी पण कोलॅप्स होत होती. मग त्यावेळेस अगदीच पहा हे दोन गोष्टी घडल्यामुळे अमेरिका म्हटलं आता हायफनेशन वगैरे करण्याची गरज नाही, म्हणजे पाकिस्तानला आपण प्यादा बनवून डायरेक्टली भारतावर त्याचे इम्पॅक्ट काय होतात हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे ना. ओके, मग त्यांनी काय केलं पहा, डायरेक्टली भारत आणि अमेरिकेचे डायरेक्टली संबंधित प्रस्थापित होऊ लागले. मग ह्या मिडलमॅनची गरज होती का? बिलकुल नाही. मग पाकिस्तानला त्यांनी आउट करून टाकलं. अगदी तसं आहे. म्हणजे ज्यावेळेस पहा अगदी हे रिलेशन ना बराक ओबामा यांच्या काळामध्ये भारी होते आपले. ओके, त्यानंतर जो बायडन यांच्या काळामध्ये पण थोडेसे चांगले होते. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली सत्ता पहा, पहिल्या सत्तेमध्ये पण हे चांगले रिलेशन होते आपले. पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा सत्तेत आले ना ते डोनाल्ड डंक बनून आलेले आहेत. ओके, हे थोडंसं हे झालेलं आहे त्यांचे रिलेशन आपले. पण अगदी तसं पहा, म्हणजे आता हायफनेशन म्हणजे काय, व्यक्तीने बी या व्यक्तीसोबत जो काही करार केला त्याचा सी या व्यक्तीवरती काय इम्पॅक्ट पडतं याचा विचार केला जातो हायफनेशनमध्ये. व डिहायफनेशनमध्ये पहा ए या व्यक्तीने बी या व्यक्तीसोबत जो काही करार केला त्याचा इम्पॅक्ट काय पडेल किंवा न पडेल सी व्यक्तीवर हे काहीही चेक केलं जात नाही, याला म्हणतात डिहायफनेट. म्हणजे त्याचा परिणामांचा विचार इथं केला जात नाही व हायफनेशनमध्ये इथं परिणामांचा विचार नक्की केला जातो की सी या व्यक्तीवर त्याचे परिणाम काय होतात. अगदी तसं सांगितलं मी तुम्हाला, USA विचार करायचा पाकिस्तानसोबत आम्ही काही करार केला तर त्याचा इम्पॅक्ट भारत देशावरती कसं पडेल तो म्हणजे हायफनेशन. व भारत आणि अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र आल्यानंतर त्याचे इम्पॅक्ट भारत देशावरती कसे होतील याचा विचार न करणे म्हणजे डिहायफनेशन. एवढंच तुम्हाला कन्सेप्ट आहे हायफनेशन आणि डिहायफनेशन. आय होप ती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. थोडंसं क्लिष्ट किंवा थोडंसं फिरून येऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आय होप तुम्हाला समजलं असेल. कारण पहा खूप स्ट्रिक्ट पद्धतीने मला फॉलो करावं लागतं, पण सांगण्यासारखं माइंडमध्ये वगैरे भरपूर गोष्टी असतात, त्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम जातं. पण आय होप तुम्ही समजून घ्या. डन झालं. हायफनेशन आणि डिहायफनेशन ही संकल्पना तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर आपल्या नोट्समध्ये नेक्स्ट संकल्पना आहे पहा ग्रेट पॉवरची. आता ग्रेट पॉवर ही जी संकल्पना आहे ती महासत्तांशी रिलेटेड आहे. मग त्याच्या संदर्भात पहा 1817 मध्ये एक ट्रिटी झाली होती, ट्रिटी ऑफ चॉर्मोट. ओके, CHERMOT
CHAUMONT, चौमोटची टीटी असं त्याला ओळखलं जातं. त्यासोबतच पहा 1815 मधील व्हिएन्ना काँग्रेसद्वारे ऑस्ट्रिया, ब्रिटन, फ्रान्स, प्रशिया आणि रशिया यांना पहिल्यांदा महासत्तेचा दर्जा देण्यात आला होता. पुढे 1944 मध्ये विल्यम थॉर्नटिकट फ्रॉक्स नावाच्या परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकाने महासत्ता या संज्ञेची जागा सुपर पॉवर या संज्ञेला घेतली. तेव्हापासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन यांना सुपर पॉवरचा दर्जा दिलेला आहे. ओके, तर हे तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे 1817 होतं, सॉरी फॉर दॅट, ट्रिटी ऑफ चॉर्मोट. त्याच्यानंतर पुढे 1944 मध्ये महासत्ताचं नाव जाऊन तिथं काय आलेलं आहे पहा, सुपर पॉवर हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. ओके, मग त्यामध्ये चायनाला पण त्यांनी इन्क्लूड केलं व तिथूनच पहा युनायटेड नेशन्स, पूर्वी जे लीग ऑफ नेशन होतं ना त्याची जागा युनायटेड नेशन्सने घेतली. त्याच्यानंतर जे ऑस्ट्रिया आणि प्रशिया वगैरे जे राष्ट्र होते ना ते पण पुन्हा त्यांचं विघटन झालेलं आहे. ओके, तर हे आय होप महासत्ता पण ही संकल्पना तुम्हाला समजलेली असेल. म्हणजे थोडक्यात सांगितलं मी नोट्समधलं वाचून. पुन्हा पहा, या संकल्पनेला पुन्हा ज्यावेळेस आपण अमेरिका रिलेशन वगैरे शिकवणार आहोत ना त्यावेळेस मी याला पूर्ण चांगल्या पद्धतीने परत एकदा सांगणार आहे. आता फक्त ही कन्सेप्ट आहे, म्हणजे बलाढ्य राष्ट्र या पद्धतीने, म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती सर्वांगीण विकास ज्यांचा झालेला आहे त्यांना आपण विकसित राष्ट्र असं म्हणतो. ते त्यावेळेस आपण पुन्हा पाहणारच आहोत. ओके, नेक्स्ट पहा, कन्सेप्ट ऑफ ट्रिटी, त्याच्यानंतर कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल. ओके, तर एक एक करून आपण यांना पाहण्याचा प्रयत्न करूयात. ट्रिटी, कन्व्हेन्शन आणि प्रोटोकॉल यांना मराठीमध्ये ट्रिटी म्हणजे करार, नेक्स्ट पहा कन्व्हेन्शन म्हणजे अधिवेशन आणि प्रोटोकॉल म्हणजे प्रोटोकॉलच. ओके, त्याला अशा पद्धतीने आपण लिहू शकतो, प्रोटोकॉल. डन. तर पहा आता करार म्हणजे काय, आता अगदीच इतिहासाच्या दृष्टिकोनातून मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करू शकता. पहा, इतिहासामध्ये आपण करार केलेलेच आहेत, बरोबर आहे. मग तिथे कशा पद्धतीने व्हायचे पहा, तुम्ही मला नक्की सांगू शकता. तर आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे, म्हणजे वसईचा तह, त्यानंतर पुरंदरचा तह म्हटल्यानंतर पहा 2 राष्ट्र किंवा अगदीच 2पेक्षा जास्त देश जे आहेत ते एकत्र येऊन बसून त्यांनी जो काही निर्णय घेतात. पहा, थोडंसं पेनमध्ये चेंजेस झालेत. आता हा जो करार आहे या करारला ना आपण इतिहासाच्या भाषेमधून पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर तह, करार म्हणजे अगदीच तह. मग आता हा तह जर म्हटलात तुम्ही तर 2 किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये, राज्यांमध्ये हा तह किंवा करार होतो. मग आता हा जो तह असतो यामध्ये अगदी जे पार्टी इन्व्हॉल्व आहेत ते काय असतात, त्या सगळ्या मान्य ज्या असतात ना मागण्या त्या मान्य असतात. पहा, दोघांना पण त्या ज्या टर्म्स अँड कंडिशन असतात ते मान्य असतात. आता पुरंदरचा तह झालेला, बरोबर. मग ह्या ज्या कंडिशन होत्या ना, कंडिशन सगळ्यांना मान्य असतात, त्यावेळेस स्वाक्षरी केली जाते. ओके, आणि आता तिथं त्यावरती स्वाक्षरी केली जात नाही, बरोबर आहे का. तर अगदीच पहा, जे तह होतो किंवा जो करार होतो ना त्याच्या कराराच्या मधील जे टर्म्स अँड कंडिशन असतात ना त्या सगळ्यांसाठी मान्य असतात, बरोबर आहे. मग त्या टर्म्स अँड कंडिशन जर मान्य केल्या किंवा आपण भारत देशाने जर एखाद्या राष्ट्रासोबत जर आपण ट्रिटी करून आलो, जसं की पहा आपलं इंडस वॉटर ट्रिटी होती. ओके, इंडस वॉटर ट्रिटी होती, गेल्या वर्षी आपण त्या ट्रिटीला ब्रोक केलं, नाही म्हटलं आता आम्ही नाही पाळणार. ओके, मग त्या इंडस वॉटर ट्रिटीमध्ये जे काही पाणी आपण देण्याचं वचन वगैरे दिलं होतं तर ते आपण पाळणार नाही. आपण आता तिथे काय पहा धरणं वगैरे बांधत आहोत व खूप म्हणजे काय म्हणू शकता एकदम फास्ट प्रोसेसमध्ये सध्याला धरणं बांधणं चालू आहेत. ओके, मॅपिंगच्या क्लासमध्ये वगैरे तुम्ही ते पाहून घेऊ शकता की अगदी इंडस वॉटर ट्रिटी आपण प्लॅन केलं ना, अगदी त्याच दिवशीपासून आपण धरणाला वगैरे खूप वेग दिलेला आहे. आणि आता पहा धरण वगैरे आपण बांधू शकत नव्हतो इंडस नदी वगैरे वरती. ओके, तर पहा ना आपण ती ट्रिटी साईन केली होती. ट्रिटी साईन केल्यानंतर पहा पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना ते ज्या मागण्या आहेत किंवा टर्म्स आहेत ना ते मान्य होते, बरोबर आहे. पण आपण आता काय केलेलं आहे पहा, इंडस वॉटर ट्रिटी ब्रोक केली. अगदी तसंच आहे, जर आपण ट्रिटी केली तर हे सगळ्या मागण्या तिथं मागण्या नाही तर टर्म्स जे आहेत ते दोघांना पण मान्य असतात. तर हे झालं तह. मग या तहाला पुढेच घेऊन गेलं तर पहा तिथं काय होतं, अधिवेशन. ओके, मग आता या तहामध्ये जर म्हटलेलं असलं की आपण प्रत्येक वेळी यामध्ये भेटणार आहोत व चर्चा आपली वेळोवेळी होईल, म्हणजे जे टर्म्स अँड कंडिशन आहेत ना ते वेळोवेळी आपण त्यामध्ये फेरफार वगैरे करू शकतो, यासाठी आपल्याला भेटायचं आहे. तर आपण नक्कीच तिथे काय करू शकतो पहा,
अधिवेशन वगैरे घेत जाऊ शकतो. ओके, तर हे मीट आणि त्यामध्ये नव्याने अमेंडमेंट वगैरे तिथे केले जातात, यासाठी आपण त्याला अधिवेशन करतो. मग ह्या अधिवेशनचं पुढचं रूप आहे पहा प्रोटोकॉल. मग आता प्रोटोकॉल आता अगदीच जसं की तह आहे किंवा जसा करार आहे पहा, अगदी तसंच त्याच कराराचं रूप आहे एक प्रोटोकॉल. म्हणजे अगदी जे इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे जे ऑफिसर असतात ना, व्हिएन्ना कन्व्हेन्शननुसार त्यांना ना इम्युनिटी प्राप्त आहे. ओके, इम्युनिटी कशाची, तर पहा जे इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे ऑफिसर्स असतात ना, त्यांची एअरपोर्टवरती चेकिंग केली जात नाही. ओके, त्यांना तिथं काय इम्युनिटी प्राप्त आहे. मग ती तसंच आहे पहा इथे. मग ती प्रोटोकॉल आहे. इम्युनिटी प्राप्त म्हणजेच काय, त्यांना प्रोटोकॉल आहे, तो करार तिथं करण्यात आलेला आहे. ओके, व्हिएन्ना कन्व्हेन्शनमध्ये ते अधिवेशन आहे पहा, व त्यामध्ये लॉज येतात. ओके, व अगदीच भारत देशाने पण ट्रिटीवरती त्या साईन केलेली आहे. म्हणजे भारत देशाला पण व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे लॉज त्यांना मान्य आहेत. बरोबर आहे. मग अगदी आपल्या इंडियन फॉरेन सर्व्हिसेस जे ऑफिसर आहेत त्यांना अमेरिकेमध्ये चेकिंग केली जात नाही, किंवा अगदीच पहा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान कुठेही त्यांची चेकिंग केली जात नाही. मग अगदी तशाच पद्धतीने पहा पाकिस्तानचं जर एखादी IFS ऑफिसर असेल, म्हणजे त्यांचं पाकिस्तान फॉरेन ऑफिसर तसं PFS असेल मे बी, ओके, तर त्यांच्या फॉरेन ऑफिसर्सला पण पहा आपण इम्युनिटी दिली असतं डेलिगेशनला, आपण तिथे त्यांची चेकिंग एअरपोर्टवरती करू शकत नाही. हे आपण काय केलं, व्हिएन्ना कन्व्हेन्शनने मान्य केलेलं आहे. ओके, मग हे मान्य केल्यानंतर पहा डायरेक्टली आपण केंद्र सरकारच कायदा बनवू शकतो का, केंद्र सरकारच ते फक्त केलं म्हटल्यानंतर होईल का, तर बिलकुल नाही. ते करारावर स्वाक्षरी केल्यानंतर पहा आपल्या पार्लिमेंटमध्ये ते बिल आणावं लागतं व त्याला मान्यता घ्यावी लागते आपल्या संसदेची. ओके, मग त्यावेळेसच आपण त्याला काय करतो पहा, रेक्टिफाय करतो. मग अगदी काय होतं पहा, काही वेळेस काय होतं, तर अगदी एखादा कायदा वगैरे असतो जो स्टेटच्या अधिपत्याखाली असतो. बरोबर आहे. मग स्टेटचा जो कायदा आहे पण तो इंटरनॅशनल रिलेशनला जर बाधित असेल ना, तर पार्लिमेंट त्याबद्दल कायदा बनवू शकते. हे तुम्ही पॉलिटीच्या पुस्तकामध्ये शिकणार आहात. कारण पहा त्या कायद्याला आपला इंटरनॅशनल लेवलवरती मान्यता द्यायची असते. या कारणानिमित्त आपण त्याला नक्कीच पुढे जाऊन काय पहा पार्लिमेंटमधून तो कायदा पारित करून घेतो. तर हे अशा पद्धतीने आहे पहा, करार, अधिवेशन आणि प्रोटोकॉल. ओके, तर आय होप हे तिन्ही गोष्टी तुम्हाला आता नक्की समजल्या असतील. म्हणजे अगदी त्यांचा जर अर्थ तुम्ही जर पाहिलात तर डायरेक्टली तेच आहे. ट्रिटी म्हटल्यानंतर पण करारच आहे. कन्व्हेन्शन म्हटल्यानंतर अधिवेशनमधून पण काय होतं पहा, करार उदयास येतो. आणि प्रोटोकॉल म्हटल्यानंतर पहा करारामधील जे काही लॉज वगैरे तिथे दिलेले आहेत किंवा जे काही रूल्स तिथे देण्यात आले ते असतं. तर आय होप हे तिन्ही गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. ओके, याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्याच्यानंतर त्यानंतर पहा आता इथे आपला संपतो पहिला चॅप्टर, इथे संपतो. ओके, त्याच्यानंतर शेवटी जाता जाता महत्त्वाच्या संज्ञा मी आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेल्या आहेत, ते तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता. व पहिला चॅप्टर आता इथे संपलेला आहे. आता डेली बेसिसवर आपण थोडं आता उद्या 1-2 संकल्पना आहेत व उद्या इंटरनॅशनल रिलेशनला डायरेक्टली आपण चालू करूयात. म्हणजे आपले जे 9 राज्य वगैरे आहेत, उद्या चालू नाही करता येणार मला. आपल्या भारत देशाचं जे इंटरनॅशनल रिलेशन आहे त्याचा उदय कसा झाला हे सांगायचं आहे. आज तुम्हाला मी फक्त संकल्पना सांगितल्या आहेत. उद्या आपण ना यावरती बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न करूयात. आता तुम्हाला संकल्पना समजल्यात ना, तर आता अगदीच उद्यापासून इंटरनॅशनल रिलेशनचा भारत देशाचा उदय कसा झाला हे मी शिकवणार आहे. तर नक्कीच त्याचे नोट्स वगैरे लवकरात लवकर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनची बॅच जॉईन करायची इच्छा आहे त्यांनी नक्कीच मला संपर्क साधू इच्छिता. थांबा थोडंसं, याला मोठं करून मी लिपी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 97 65 64 39 12. यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. ओके, धन्यवाद.